तिला एक एक तोळीची अंगठी. अरे ज्या घरामध्ये आहार माहिती नाही, ज्या घरामध्ये संत माहिती नाही, ते घर आहे तसेच आणखीन खंगले महाराज बंगले ते. ज्या घरामध्ये काहीच नव्हतं, फक्त संतांनी सांगितलेल्या अक्षराची ओळख होती, आणि त्या अक्षरात सूत्र दिलं संतांनी, धागा. त्या धाग्याला पकडून दोरीपर्यंत, मग कासरा, मग नाडा, आणि मग त्याच्या जवळ जाण्याची कॅपॅसिटी आम्हाला संताने सांगितली. ते संत ओळखणं महत्वाचे, नाही तर मग साठाऊ गुरु के बाटाऊ चेले, खाएंगे गुरु तो खाएंगे चेले, नाही तर दोघही उपाशी मेले. आहेत ना बरेच जण. अलग फल दे पलक दुनिया को झलक. अरे माय बापांनो, ज्या घराला ओरिजिनल संत कळाले, ओरिजिनल बरं का, आमच्यासारखे नाही. आम्हाला मंदिर बांधायचं, पावती बुक घेऊन आलो. आणि तुम्हाला मी सांगतो, संत ओळखण्याची कॅपॅसिटी डोळे इथं हे राहू द्या पॉवरफुल, सदा माझे डोळे. हे आई तुझं दिसून सीतेला रावण नाही ओळखला, तुम्हाला मला काय भिक्षाम दे. ए सुंदरी, बहुत दिनों से भूखा हो, कुछ तो खाने के लिए लाओ. अंदर आओ आप. मैं अंदर नहीं आ सकता, बहुत दूर से आया हो बेटे, थक गया हो. आता सीतेला रावण ओळखला का? बोला. मग सीता कोण होती? साक्षात लक्ष्मी. रामाला काय माग पाठील होतं किरण महाराज, सीतेने काय माग पाठील? कशा माग? सोन्या माग. आताच्या बायका नवऱ्याला काय माग पाठील? सोन्या माग. आता सोन्या माग भगवान प्रभू रामचंद्रजी गेले, दुसरा सोन्या आला, आणि सोन्यानं हाक मारली, सीतेला उचललं, घेऊन गेलं. माझ्या भगवान प्रभू रामचंद्रजीच्या भावानं लक्ष्मणजीनं रेष ओढली होती, सांगितलं होतं, वहिनी ही मर्यादाची रेषा ओलांडू नका. सीता मातेने ओलांडली का थांबल्या? बोला ना. ओलांडली. जिनं जिनं मर्यादाची रेषा ओलांडली, ती आज रावणाच्याच ताब्यात आहे. जी मर्यादित आहे ती रामाच्या ताब्यात आहे. जिला जिला कळलं तिला धन्यवाद देतो मी. जिला काहीच कळलं नाही, तिनं लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे येतात का तुम्हाला? त्याच्या बारकाल्या पाठी घ्यायच्या, पाठी. शेवऱ्याचा पाला, गिन्नी गवत, वाघनखी, शिपरूट, इचका, हे गवत नाही. आणि एखादीशी सुट्टी असली तर बांधी पुंदीला शेरडा सोडायच्या, पोरटी झाड दिसलं का असं वाकायचं, अरे सा 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 सा. ती गाभ